माझ्या प्रयोगाचे नाव आहे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो। या प्रयोगासाठी आपल्याला लागणारे साहित्य कॅन्डल, बशी, काचेचा ग्लास आणि माचीस इत्यादी। आपल्याला बशीवर मेणबत्ती ठेवायची आहे व त्या मेणबत्तीला जाळायचं आहे। आता मेणबत्तीवर आपल्याला काचेचा ग्लास ठेवायचा आहे। तर आपल्याला दिसत आहे की जळत आहे ती मेणबत्ती विझून गेली। याचा निष्कर्ष आहे की ऑक्सिजन वायू ज्वलनास मदत करतो। थँक्यू। माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाणी उष्णता शोषक आहे। या प्रयोगाला करायसाठी लागणारे साहित्य कॅन्डल, बशी, माचीस, न भरलेला फुगा, पाणी न भरलेला फुगा व पाणी भरलेला फुगा। आपल्याला पहिले माचीस जाळायची आहे। आपल्याला कॅन्डल जाळायची आहे। नंतर आपल्याला कॅन्डलवर फुगा ठेवायचा आहे। तर आपल्याला दिसून येते की फुगा फुटते। आता आपण पाणी भरलेला फुगा कॅन्डलवर ठेवूया। तर आपल्याला दिसून येते की दिसते की फुगा फुटत नाही। या प्रयोगाचा निष्कर्ष आहे की पाणी उष्णता शोषक आहे। धन्यवाद। माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याची घनता तपासणे। इथे लागणारे साहित्य काचेच्या ग्लासात साधा पाणी, लिंबू, मीठ, चम्मच इत्यादी। आपल्याला इथे साध्या पाण्यात लिंबू टाकायचा आहे। आपल्याला दिसते की लिंबू बुडाशी गेला। त्यानंतर आपल्याला साध्या पाण्यात 1 चम्मच नमक